इकडे नागपूर जिल्ह्यामध्ये 87,169 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। जिल्हा प्रशासनानं 114 कोटी 64 लाख रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवलेला आहे। संत्रा, मोसंबी, सोयाबीन आणि कापूस पिकाला सर्वाधिक फटका बसलाय। सोयाबीन पिकांचं सर्वाधिक नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। येत्या 1-2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास आता सुरुवात होणार आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती आहे। जिल्हा नियोजन समितीच्या खर्चातून 15,000 बाधित पूरग्रस्तांना दिवाळीसाठी रेशन किट देण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे। आयटम आहेत, जवळपास 15,000 किट्स आम्ही तयार केलेले आहेत। ज्यांचे घरात पाणी शिरलं होतं त्यांच्यासाठी ऑलरेडी ट्रक्स आणि जे छोटा टेम्पो आहेत त्याचे नियोजन झालेले आहे। प्रत्येक गावामध्ये आम्ही तलाठी, कोतवाल, पोलीस पाटीलची एक समिती गठीत केली आहे ज्यांच्या मार्फत तो वाटप होईल। तो पण दिवाळीच्या 1-2 दिवसाआधी त्यांच्या घरात आम्ही सगळे जे राशन किट आहे ते आम्ही पोहोच करणार। सर, लाडक्या बहिणींना साडी वगैरे त्यामध्ये गिफ्ट केलेली आहे ते पार्टी मार्फत आहे। तो जे जिल्हा नियोजन समिती मार्फत आम्ही हे 18 आयटम्स जे मी सांगितलं ते आहेत। बाकी पॅन्ट शर्ट आणि जे बाकी साडीवाडी आहेत ते जिल्हा नियोजन समितीच्या फंडमधून नाही आहे, ते माननीय पालकमंत्री साहेबांनी स्वतः तो तयार केला आहे। तो पण आम्ही त्याचसोबत एकच सोबत ते दोघं किट आम्ही पुरवठा करणार।